जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील यांची गडमुळशिंगी गावामध्ये जल्लोषी मिरवणूक। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची निवड झाल्यानंतर गडमुळशिंगी गावामध्ये त्यांची जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली। गडमुळशिंगी गावामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं पद मिळाल्यामुळे गावातील नागरिकांच्या सह कार्यकर्त्यांच्यात मोठा उत्साह निर्माण झाला होता। तानाजी पाटील गेले कित्येक वर्ष भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने ही संधी त्यांना मिळाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गडमुळशिंगी गावामध्ये कमानीपासून जल्लोषात तानाजी पाटील यांचे स्वागत करण्यात आले। जेसीबी मधून गुलाल अंगावर उधळत डॉल्बी लावून गावातील मेन रोडवरून मिरवणूक काढण्यात आली। कार्यकर्ते, गावातील तरुण मंडळी व तानाजी पाटील यांच्या समर्थकांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेत जल्लोष केला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीची सांगता करण्यात आली। यावेळी अमित कापसे, सूर्याजी माने, दादू राशिवडे, अनिल पाटील, अप्पासाहेब धनवडे, अशोक दागड, राजेश पाटील, अनिल पंढरे, जितेंद्र पाटील, बाहुबल्ली पाटील, चंद्रशेखर पाटील, इंदुमती कोगे, संगीता गोसावी, वैशाली दांगट, मधुरा पाटील, भारती कुंभार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उजगावहून विजय शिंदे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।